सबस्क्राईब करा हम सीखेंगे चॅनलला आणि बेल आयकॉनला दाबा व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर पाहण्यासाठी आणि लाईक करायला विसरू नका आणि शेअर ही नक्की करा मित्रांनो। नमस्कार मित्रांनो, मी भरत गायकवाड हम सीखेंगे चॅनलमध्ये स्वागत आहे। मित्रांनो, आपल्याला डिजिटल 7/12 सिग्नेचरचा मिळवण्यासाठी आता काही चेंजेस झालेले आहेत, तेच या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा, नाहीतर डिसलाईक करा। चला आपण सुरू करूया। सर्वप्रथम तुम्ही तुमच्या PC मध्ये गुगल ब्राउझर ओपन करा। याच्यामध्ये सिंपल तुम्हाला महाबुलेट टाकायचं आहे। ही वेबसाईट तर तुम्हाला माहीतच असणार आहे। या वेबसाईटमध्ये गेल्याच्या नंतर तुम्हाला इंटरफेस असा दिसेल। या वेबसाईटवरती गेल्याच्या नंतर डिजिटली सिग्नेचर 7/12 याच्यावरती जेव्हा आपण क्लिक करतो त्यावेळेस आपल्याला इकडे लॉग इन मागते। तर हे लॉग इन, तर मित्रांनो इथे लॉग इन मागते। हे लॉग इन ID आणि युजर नेम क्रिएट करायचा आणि हा कॅप्चर कोड टाकायचा। आता प्रश्न असा येतो की इथे युजर नेम आणि पासवर्ड हा कसा तयार करायचा। तर हा तयार करण्यासाठी इथे तुम्हाला खाली न्यू यूजर असं ऑप्शन दिसते। या न्यू यूजर रजिस्ट्रेशन याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर असा इंटरफेस येईल। इथे तुमचं पूर्ण डिटेल्स भरायचं आहे। स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगतो। इथे तुमचं पूर्ण नाव भरायचं आहे, स्किप काही करायचं नाही, मी सांगतो त्या पद्धतीने भरा। तुमचं लॉग इन सक्सेसफुली होणार आहे। मिडल नेम टाकायचं आहे, तुमचं वडिलांचं नाव, लास्ट नेम टाकायचं आहे, त्याच्यानंतर जेंडर टाकायचं आहे, मेल आहात फिमेल आहेत, नॅशनॅलिटी ऑटोमॅटिक सिलेक्ट झालेली असणार। इथे मोबाईल नंबर टाकायचा आहे। मोबाईल नंबर टाकते वेळेस एक लक्षात ठेवायचं आहे, तुमच्या मोबाईल नंबर हा ॲक्युरेट टाकायचा आहे, जेणेकरून तुम्हाला पुढील मेसेज OTP वगैरे याच्यावरती येणार आहे। त्याच्यानंतर तुम्ही जॉब काय करता, सरकारी नोकरी वगैरे काय करता, ऑपरेशनमध्ये टाकायचं आहे। त्याच्यानंतर तुमचा ईमेल ID टाकायचं आहे। आधार कार्ड हा मॉनिटरी नाही आहे, पण आधार कार्ड पण टाका, जेणेकरून पुढं फ्युचरमध्ये तुमचं काय प्रॉब्लेम येत असतील तर अकाउंट सेफ राहील। डेट ऑफ बर्थ इथे सिलेक्ट करायचं आहे तुम्हाला। त्याच्यानंतर खाली 2 नंबर फॉर्म आहे, याच्यामध्ये तुम्हाला तुमचा पूर्ण ॲड्रेस सिलेक्ट करायचा आहे। फ्लॅट नंबर, फ्लोर नंबर, बिल्डिंग नेम, लोकेशन, स्ट्रीट, पिनकोड नंबर मस्ट आहे। पिनकोड इथे स्टार मार्क जिथे केलेलं आहे ते पूर्ण माहिती तुम्हाला भरायची आहे। इथं सिटी सिलेक्ट करायचं आहे, डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे, स्टेट, आणि तुमचं युजर नेम इथे टाकायचं आहे। युजर नेम घेत असताना तुम्हाला इथे चेक अवेलेबिलिटी याच्यावरती तुम्हाला क्लिक करायला लागणार। जर तुमचं नाव, समजा माझं नाव भरत आहे, भरत नावानं युजर नेम पॉसिबलच नाही भेटणं, तर तुम्ही भरतच्या पुढं काही टाका, 1 2 3 टाका तुमच्या नावाच्या पुढे। अशा प्रकारे तुम्ही अवेलेबिलिटी चेक करा। अवेलेबिलिटी आता हम सीखेंगे याला आहे, तर मी हे सिलेक्ट केलेलं आहे आणि चेक अवेलेबिलिटीवरती क्लिक करा। अवेलेबल असेल तर ओके म्हणून येईल, त्याच्यावरती क्लिक करा। डायरेक्ट तुमचा लॉग इन ID क्रिएट झालेला आहे। आता मी हे पूर्ण डिटेल्स भरून पुढे तुम्हाला प्रोसेस समजवतो। तर मित्रांनो, मी पूर्ण डिटेल्स हे भरलेले आहेत फॉर्ममध्ये। त्याच्यानंतर इथे तुम्हाला पासवर्ड जनरेट करायचा आहे। हा पासवर्ड जनरेट करायचा आहे आणि इथे क्वेश्चन सिलेक्ट करायचं आहे तुम्हाला। क्वेश्चन सिलेक्ट, जेणेकरून पुढं पासवर्ड विसरला तर तुम्हाला फॉरगेट पासवर्ड करण्यासाठी मदत होईल। आणि इथे त्या क्वेश्चनचं ॲन्सर सिलेक्ट करायचं आहे आणि हा कॅप्चर कोड इथे टाकायचा आहे आणि सबमिट याच्यावरती क्लिक करायचं आहे। सिम्पल झालं, तुमचं रजिस्ट्रेशन हे सक्सेसफुली झालेलं असणार आहे। तर रजिस्ट्रेशन झाल्याच्या नंतर तुम्ही डायरेक्ट तुमच्या या पेजवरती जा। इथे लॉग इन मागेल। आता मी माझा लॉग इन ID टाकला, पासवर्ड टाकला आणि हा कॅप्चर कोड इथे टाकायचा आहे तुम्हाला आणि लॉग इन युजरवरती क्लिक करायचं आहे। लॉग इन केल्याच्या नंतर तुम्हाला इंटरफेस अगोदर जसा येत होता त्या पद्धतीने येईल। तुम्हाला इथं जिल्हा निवडायचा आहे, तालुका निवडायचा आहे, गाव निवडायचं आहे, सर्वे नंबर निवडायचा आहे, सर्वे नंबरमध्ये उपविभाग असेल तर तो निवडायचा आहे। मी सिलेक्ट करतो, मी माझा स्वतःचा 7/12 काढतो। सेंड OTP वरती क्लिक करायचं आहे। हा एक मेन महत्त्वाचा पॉईंट आहे। हा OTPचा ऑप्शन जो आहे, तुम्ही जिथं रजिस्ट्रेशन केलेलं आहे तो नंबरवरती एक OTP येईल। आता माझ्या मोबाईलवरती OTP आलेला आहे, मी इथे टाकतो। व्हेरीफाय OTP वरती क्लिक करायचं आहे आणि डाउनलोडचा ऑप्शन इथे तुम्हाला येईल। डाउनलोडच्या ऑफसेटवरती तुम्हाला डायरेक्ट क्लिक करायचं आहे। तुमचा 7/12 उतारा हा डाउनलोड होईल।
तर मित्रांनो, आता 7/12 उतारा हा डाउनलोड झालेला आहे, पण याला डिजिटली व्हेरीफाय कसं करायचं हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्हाला इथे आय बटनमध्ये किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला भेटेल. नक्की तुम्ही जाऊन तो व्हिडिओ पहा आणि तुमचा 7/12 हा तुमच्या समोर असेल डिजिटली सिग्नेचर. याला तलाट्याची साईन वगैरे कशाचीही गरज नाही आहे. तुम्ही घर बसल्या तुमचं डिजिटली सिग्नेचरचा 7/12 उतारा हा डाउनलोड करू शकता. मला वाटतं हा व्हिडिओ तुमच्यासाठी हेल्पफुल असेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. पुन्हा एकदा सांगतो, शेअर नक्की करा. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय बाय.